बेलापुर सेक्टर 15 जेटी के दशक्रिया व धार्मिक विधियों के एकमात्र मार्ग को प्रशासन द्वारा बंद किए जाने के निर्णय के खिलाफ नवी मुंबई की जनता ने कड़ा विरोध जताया। विधायक मंदा मात्रे के नेतृत्व में बेलापुर सेक्टर 19-20 के राम मंदिर सभा मंडप में आयोजित बैठक में स्थानीय ग्रामस्थ, प्रशासनिक अधिकारी और नागरिक बड़ी संख्या में मौजूद रहे। बैठक में विधायक मंदा मात्रे ने कहा कि दशक्रिया विधि और धार्मिक कार्यों के लिए यह मार्ग बंद करना नागरिकों के धार्मिक अधिकारों का उल्लंघन है और इसे तुरंत पुनः खोला जाना चाहिए। उन्होंने प्रशासन की इस हुकुमशाही कार्रवाई की कड़ी निंदा की और चेतावनी दी कि यदि रास्ता नहीं खोला गया तो बड़े पैमाने पर आंदोलन किया जाएगा। उन्होंने आगे और क्या कुछ कहा, सुन लीजिए। दशविधी क्रिया करायला जी जेटी होती त्या जेटीचे संपूर्ण कंपाऊंड लावल्यामुळे आज आमचे मेरीटाईम बोर्डचे इथं मोहिते साहेब त्यांचे सहकारी, पालिकेचे चौरे साहेब त्यांचे सहकारी आणि आमचे SP भुजबळ साहेब त्यांचे सहकारी या सगळ्यांनी मिळून काल आमची एक बैठक झाली आणि त्याच्यात ठरलं इथे येणाऱ्या 1-2-3 दिवसामध्ये मीटिंग लावून हे पत्रे हटवून ग्रामस्थांना ती जागा मोकळी करून देण्यात येईल। आज ग्रामस्थांचा लढा होता की ते कंपाऊंड वॉल काढून टाकायचं, तर मी त्यांना समजवलं की कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नका, अधिकारी आपल्याला मदत करायला तयार आहेत, तर त्याप्रमाणे आपण पुढची कारवाई करू। आता आपण यांना 2-4 दिवस दिलेले आहेत आणि पटकन कुठलंही काम होत नसतं आपल्याला माहिती आहे। आता हा विषय CM पर्यंत गेलेला आहे आणि आमचा रस्ताच आम्हाला पाहिजे। मेरीटाईम बोर्डचं जे काम आहे तो मरीना जो आपल्याला माहिती आहे, सगळे आपण साक्षीदार आहोत, तो मीच मरीना आणलेला आहे। इथल्या स्थानिक लोकांना, भूमिपुत्रांना रोजगार मिळावा, पर्यटन स्थळ व्हावं। 2 दिवस त्या बातम्या टाकतात, मग माझं नाव का टाकत नाही? आणला कोणी मरीना? मी आणला ना। 2014 पासून मी प्रयत्न केले तेव्हा तो मरीना आला। शिडकोकडनं 4 एकर जागा मी मिळवली म्हणून तुम्हाला 7 एकर जागा, पण आपल्याच कंपनीच्या कुठल्या तरी नातलगांच्या नावी ठेवायची, ती जागा आपल्या ताब्यात ठेवायची, आपल्याच ओढ्या ठेवायच्या, आपणच पैसे कमवायचे। ही जी प्रथा इथे सुरू केली, तुमची गावं कुठे, तुम्ही राहायला कुठे? आमची गाव आहेत, आमचा समुद्र किनारा आहे, आमचे लोक खडकावर दशविधी क्रिया करायचे। आमचे माजी विरोधी पक्षनेते पंडितदादा पाटील सांगतात, माझ्या लग्नाला 50 वर्ष चालू आहे, मी तिचं साक्षीदार आहे, माझ्या सासू सासऱ्यांचं केलं आहे। आज आम्हाला नाशिकला जाणं परवडत नाही, कारण एकाला नेलं का एकाला नाही नेलं तर एक बस खर्च करावा लागतो। आज अनेक वर्ष आमची दशविधी क्रिया या बेलापूर ज्या गावामध्येच होत्या आणि तिथेच आम्ही करणार आणि कोणी कंपन्या आल्या तर आम्ही ऐकणार नाही। पण आम्हाला आता अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलेलं आहे, 3-4 दिवस जे काही लागतील त्यांना आम्ही 1 हप्ता दिलेला आहे, तेवढ्यात त्यांनी आमचं म्हणणं मांडून ते पत्रे काढून आमची जी वहिवाट होती ती पुन्हा सुरू करून द्यावी, एवढीच आज आमची या ग्रामस्थांची बैठक होती। उद्या नाही झालं तर आमचा मोर्चा आणि आंदोलन असेल। पक्षामध्ये राहूनच पक्षाला विरोध करायचा, स्थानिक बेलापूरच्या आमदाराला विरोध करायचा, हॉस्पिटलला विरोध करायचा, मरीनाला विरोध करायचा, प्रत्येक कामात विरोध करायचा। अरे तुम्ही असं नाही ना बेलापूरला, आमच्या ग्रामस्थांना जगू द्या ना, आम्हाला काम करू द्या ना, पण ते प्रत्येक वेळी बेलापूरमध्येच गो घालायचा हे ठरलेलं आहे आणि त्यांना सुद्धा आता आम्ही उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। आमचं म्हणणं आहे, ज्यांनी गद्दारी केलंय त्यांना त्यांचा घरचा रस्ता दाखवा, आम्ही काही चुकीचं बोललोय? गद्दारी केलं त्यांना रस्ता दाखवाच लागेल, त्यांना त्यांचं कळलं पाहिजे गद्दारीचं फळ काय असतं ते। इस मौके पर सहायक पुलिस आयुक्त मयूर भुजबल, कार्यकारी अभियंता अजित मोहिते समेत कई अधिकारी मौजूद रहे। उन्होंने कहा कि उच्च स्तर पर जल्द ही इस मामले का समाधान किया जाएगा। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।